नमस्कार. आपण पाहतात स्टार केबी न्यूज. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात प्रचंड असा पाऊस झाला आणि सेना नदीला मराठवाड्यात पूर आला. त्या पुरामुळे या ठिकाणच्या गावकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घरदार वाहून गेलेत, घरातील धान्य वाहून गेले, कपडे वाहून गेले, भांडी वाहून गेली. त्याचप्रमाणे जनावरं देखील पुरात वाहून गेली आणि शेतीचं प्रचंड असं नुकसान झालं, पिकांचं नुकसान झालं. आणि या ठिकाणी उंदरगाव या ठिकाणी कालठण गावच्या ग्रामस्थांनी काय लोकवर्गणीतून त्यांना मदत करण्याचं ठरवलं आणि आज पूर ओसरल्यानंतर या गावाला मदत देण्यासाठी या ठिकाणी ग्रामस्थ आलेले आहेत. यामध्ये धान्य आहे, तेल आहे, जीवनावश्यक वस्तू ज्या काय आहेत त्या आहेत. तात्पुरता एवढी मदत काय आज गावात पूर्ण नाही, पण तात्पुरत्या सर्व वस्त्यांना काही ना काही मदत वस्तीकडे द्यावी म्हणून जात असताना मदत या पाण्याखाली गेले गावातील आणि त्याचं नागरिकांशी पूरग्रस्तांसाठी संवाद पाहायला मिळत आहे. या ठिकाणी साधत आहोत आणि ते आपल्या तोंडून या ठिकाणी देण्यात आली त्यांच्या व्यथा आहे त्यांच्याशी संवाद आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. माडा वाकाव उंदरगाव रोडवर नायकोडी वस्ती ह्या ठिकाणी भरपूर पाणी आलं होतं. वस्तीला येडा टाकला होता पाण्यानं. पाणी कसे चालतं? पाणी आलतं हेच धरणाचं, शिना नदीचं. काय राहिलं ना आमचं पाक कोंबड्या इथं काय राहिलेलं नाही. पाक गेले बाबा. आम्हाला बोटीनं बाहेर काढलं होतं. 85 जनावर आम्ही इथं मोकळी सोडून गेलतो. त्यातनं 25 जनावर मेली, वाहून गेली ती पोरात. तिथं जनजीवन शेतकऱ्याचं विस्कळीत झालेलं आहे, काय राहिलेलं नाही. तोर पाणीच होतं सगळं. इथं पाणी होतं, इथपर्यंत कोण पोचलं नाही. पाक गहू ज्वारी बिवारी पाक आमचे गेले तर कायच राहिलं. आता खाईन म्हणलं तर काय नाही बा. इथं सर्वसामान्य कुटुंब राहतील सगळी. कोण नोकरदार नाही, काय नाही इकडे. म्हणजे काय आहे ती काय शासनाने काय तुम्हाला म्हणजे अगोदर ही दिलती का वॉर्निंग? पोचलंच नाही. शासनाने तुम्हाला पाणी यायच्या अगोदर काय सूचना वगैरे दिलत्या का? सुद्धा नाही. काय नाही. पाणी मध्ये कधी आलतं तुमच्याकडं? 17 पाणी तसं 8 नाही. दिवस पाणीच होतं इथं. 8 दिवस म्हणजे दिवसा रात्री काय? रात्रीला पाणी आलं. हा, मग तुम्हाला कसं कळलं? सकाळी उठल्यावर ठीक आहे, इथं सकाळी. गावातला फोन आला आम्हाला, पुलावर पाणी आलंय, या बाहेर गेला गेलो तर पाण्यानं निघाय आलं नाही आम्हाला. हा, मग बोटीनं आम्हाला बाहेर काढलं. इथनं 25 लोक बाहेर काढली. बोट कोणाची होती? कमांडर टीम हे जे पुण्याची. एनडीआरची टीम आलती, हा, शासनानंच बोलवली होती पिंपरी कोल्हापूरची. बरं. इथं किती लोक अशी गावातले किती लोक बाधित झालेत ह्यानी पुरामुळं? 70% गाव बाधित झालं म्हणलं तरी चालेल. बर. पशुधन म्हणजे किती गेलं गावातलं अंदाजे? गावात काय आम्ही सांगू शकत नाही. आमच्या वस्तीवरची 30-35 जनावर गेली ती. बर. हा. मग तुम्हाला शासनाकडून मदत काय मिळली का? नाही. जाताना 85 जनावर सोडून गेलता हो. हा, आता 50 राहिली तिथली सगळी मिळून. बर. हे पहिल्यांदा आमचे स्किट केलं रानं सुद्धा आपल्याला. उठून गेले ते खांगळून. तुम्हाला म्हणजे मदत कोणाची आली नाही इथं? नाही काहीच नाही. आता ही पहिलीच तुमची मदत. पाहुणे बोला की तुम्ही जरा. नाही बरं. बरं झालं काय तर. नाही बोलले मी काय बोललो ती काय बोललो. तुम्ही किट कुठनं आले हे मी उंदरगावचा आहे. का? हे नायकोडी वस्ती नंबर 2. हा, ते आपण 1 नंबर होती, ही 2 नंबर. हा, ओळख बी करून द्या. 23 तारखेला हा, रात्र पाणी आलं. पण इतकं म्हणजे असं येईल वाटत नव्हतं. हा, पण आम्ही ज्यावेळेस सकाळी बघितलं त्यावेळेस ह्या पूर्ण शेताला पूर्ण पाण्याने याडा टाकला होता. हा, आणि त्याच्यामध्ये आम्ही अपेक्षा होत्या, पण आम्हाला बोटीनं बाहेर काढलंय रात्री 12 वाजता. तिथनं जगदाळी मंगल कार्यालयात आम्हाला राहण्याची जेवणाची सोय केली. आम्ही 3 दिवस राहिलो. जनावरं मोकळी सोडून दिली होती. आल्यानंतर जनावर या जाग्यालाच बसलेली होती. आणि पुन्हा नंतर कालच्या गेल्या आठवड्यात 4-5 दिवसात पूर आला. तिथनं दोनदा पूर आला. दोनदा आला, एका आठवड्यात दोनदा आला. दिवसात दोनदा आला. आणि पुन्हा तिथनं आम्ही हायाचं पहिला अनुभव आल्यामुळं हायाची जनावर घेऊन भारत बँकेच्या वस्तूवर आम्ही जनावर ठेवले. ह्यांनी दारपळचं पंप आहे, पेट्रोल पंप, हा. तिथं जनावर ह्यांनी बांधलेली होती. अजून कुठल्याही शासनाच्या हेतूवर अजून मुदत आलेली आता नाही. जनावराला वैरणीचं काय? अजून शासनानं फक्त खासदारांना 1 टेम्पो दिलाय. हा. त्याच्यावर अजून काय नाही. आज आलता तेवढा. मावशी, ह्याच्या आधी कवा एवढा पूर आलता का? आला नाही. कवाच नाही आला. तसं आला नाही का. तुमचं वय किती आहे? माझं वय किती 80-82 म्हणजे 80-82 वर्षात तुमच्या कधीच पूर आला नाही, पहिल्यांदाच एवढा पूर आला. पोरांनो तुमच्या शाळेचं काय
शाळा चालू आहे का नाही? तुमचं काय दप्तर बिप्तर पाण्यात गेले का सगळे? होय. ठीक आहे. हा. हे दादा ओळख करून द्या आपली ती पाहुण्याची. हे मेहण्याचा मुलगा आहे. या की पुढं. हे साडू आहेत आपले. ते साडूचा मुलगा आहे. हे इथं नातेवाईक जवळ. गावाचं नाव सांगा. हे इंदापूर तालुक्यात कालटण नंबर 1 गाव आहे. कालटण नंबर 1. त्यांनी काय केलं, कुणाला तरी एक मदतीचा हात द्यायचा, पण तिथं जेव्हा जिथं कुणाची मदत गेली नाही, कोणा अजून पोचलं नाही, मग त्यांनी मला फोन केला आणि आम्ही तुमच्याकडे फक्त यादी काढा. त्या यादीप्रमाणे आम्ही तिथं मदत पोच घेऊन आलेलो आहे. हे धरतो आता, तो शूटिंग कर थोडं. या ठिकाणी आम्ही कालठण ग्रामस्थ एक मदतीचा हात म्हणून आम्ही हे आमचे सगळे कालठण ग्रामस्थ सर्व ग्रामस्थांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून देण्यासाठी सर्वांनी गावातल्या हातभार लावला आहे. आणि आज आम्ही या ठिकाणी पाणी ओसरल्यानंतर यांना आमच्या परीने काय एक जीवनावश्यक वस्तू असतील त्याचं एक साधारण 800-900 रुपयाचं किट आम्ही त्यांना या ठिकाणी आज दिलेलं आहे. काकासाहेब मांढरे, इंदापूर.